धर्मवीर 2चं आज ट्रेलर लॉन्चिंग झालेलं आहे। अतिशय भव्य दिव्य अशा प्रमाणात या ट्रेलरचं लॉन्चिंग झालं आणि हा चित्रपट पहिल्यापेक्षा आणखीन दर्जेदार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका बजावलेली आहे। क्षितिज माझ्याबरोबर आहे। क्षितिज, खरं तर 2 मध्ये काय असणार सगळ्यांनाच प्रश्न लागलेला आहे। 9 तारखेची वाट पाहतोय, काय प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे ते आता प्रेक्षकांनी भेटावं थेट जाऊन 9 ऑगस्टला। म्हणजे खरोखर सिनेमात काय सांगण्यात आता काही मजा नाही, पण एवढं नक्की सांगतो की जी उत्कंठा आहे ती पुरी करेल, त्याचं समाधान करेल असा चित्रपट झालेला आहे। आणि अजिबात मी प्रमोशन म्हणून किंवा आमचा सिनेमा म्हणून म्हणत नाही, आम्ही रोज काम करतोय त्यावर अजूनही। त्यामुळे मी हे सांगतोय की पार्ट 1 तर खूप आवडलाच लोकांना, पण पार्ट 1 पेक्षा खूप जास्त समृद्ध, भरभक्कम आणि टाईट असा सिनेमा पार्ट 2 झालेला आहे आणि आम्हाला करायला प्रचंड मजा आली। तितकीच मजा प्रेक्षकांना पाहायला येईल हे 100% ग्वाही आहे। या अगोदर तसा मुख्यमंत्र्यांचा भाग हा पहिल्या याच्यामध्ये कमी होता, दुसऱ्या याच्यामध्ये भरभरून मुख्यमंत्र्यांचा रोल आहे। कसं पाहता या रोलकडे, किती चॅलेंजिंग होतं? कारण अगोदर 2 वर्ष अगोदरचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर पुन्हा 2 वर्षानंतरचे मुख्यमंत्री हे सगळं दाखवणं किती चॅलेंजिंग होतं? चॅलेंजिंग पहिला भागही होता, तो आत्ताही आहेच। तेव्हाही म्हणजे लेंग्थ वाईज काहीही पात्र माझं असलं तरी महत्वाचं होतंच आणि ते तेवढंच आजही महत्वाचं आहे। आणि सिनेमा काही मुख्यमंत्र्यांविषयीचा नाही, सिनेमा म्हणजे सगळीकडे तुम्ही चेहरे बघताय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचाच सिनेमा आहे, तर त्यालाच न्याय देऊन केलेला हा पण पार्ट आहे। आणि दिघे साहेबांच्या चरित्रातल्या अनेक घटना ज्या आधी दाखवायच्या राहिल्या, का वेळेमुळे राहिल्या, म्हणजे राहिल्या असं नाही, वेळेमुळे दाखवता आल्या नाही, ते पार्ट 2 मध्ये घेण्याचा प्रयत्न केला। एकूण या हिंदुत्वाची गोष्टकडे कसं पाहताय आणि कसं लोकांपर्यंत हे हिंदुत्वाची गोष्ट घेऊन जाताय तुम्ही या सगळ्या चित्रपटातून? ट्रेलर जे म्हणतोय आता ते सगळ्यात महत्वाचं आहे। मला वाटतं या व्हिडिओच्या आपल्या मुलाखतीच्या अगलबगल तुम्ही इंटरव्ह्यू हे आपला दाखवाल ट्रेलर, तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुत्ववादी अशी कुठली पावलं साहेबांनी काय पद्धतीने उचलली जी फुटवादी नसून खरं तर जगणं समृद्ध करणारी होती एका विशिष्ट समाजाचं, त्याविषयीच्या घटना सिनेमात भरलेल्या आहेत। आणि मला वाटतं ट्रेलर सरांनी कापलाय तो तेवढाच न्याय्य आहे या टायटलला। आज हे ट्रेलर लॉन्चिंग एवढे दिग्गज कलाकार, दिग्गज नेते यांच्या समोर होत आहे, किती भव्यता चित्रपटाची देखील आहे। पार्ट 1 ला सुद्धा सलमान खान सर आले होते आणि हिंदी सिनेसृष्टीतले पण अनेक लोक आले होते आणि आजही आले, तर मला वाटतं त्यातलं बरंचसं प्रेम हे साहिल मोशन आर्ट, शिंदे साहेब आणि अर्थातच आनंद दिघे साहेबांची पुण्याई आहे की इतक्या लोकांपर्यंत दिघे साहेब पोहोचले की केवळ त्यांच्या नावाचा सिनेमा आहे म्हटलं ठिकठिकाणून लोक येतात। आज पाहिलं तर सिनेमाचा भाग जे लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्तही कितीतरी लोक आले होते, तर मला वाटतं ती साहेबांची पुण्याई आहे की एवढे लोक आलेत। शेवटचा तोच प्रश्न, काय चित्रपटाकडून अपेक्षा आहे? पहिला तर हाऊसफुल होता, जबरदस्त मराठी चित्रपट सृष्टीमधल्या चित्रपटाने एक रेकॉर्ड बनवले, दुसऱ्याकडून काय अपेक्षा आहे? ओव्हर कॉन्फिडन्स नक्की नाहीये, पण आत्मविश्वास आहे की सिनेमा वर्क होईल, खूप चांगला वर्क होईल आणि लोक मनापासून पाहतील आणि रिपीट व्हॅल्यूवर पाहतील। खूप धन्यवाद क्षितिज। माझ्याबरोबर मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारायला क्षितिज होता आणि नक्कीच ओव्हर कॉन्फिडन्स नाही, मात्र हा चित्रपट नक्कीच एक चांगल्या दर्जाचा चित्रपट झाल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीला तो नक्कीच पडेल। कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।